₹50 देऊन आम्ही जेवायला आलो, स्पेशल बैठक म्हणून. खाऊ घाल काकूला, उघडू नको थांब. आणि जेवलं कुठं होतं तुला सांगतो, त्या हॉटेलला. आता दोघं सोबत करता का? प्लीज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. खूप दिवसांनी व्लॉग येतोय आणि खूपच स्पेशल असा व्लॉग आहे. माझे सासरकडचे सगळे आले ते माझ्या मम्मीच्या घरी, तर मी खूप जास्त हॅप्पी आहे. तर काय काय करतोय, कशासाठी आलोय, सगळं या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेबी 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 आज पहिल्यांदा माझे दीर जाऊबाई आणि सासूबाई पहिल्यांदा आलेले आहेत घरी. आमचा लाडू पहिल्यांदा आमच्या घरी लाखनगावला चाललोय आम्ही. आम्ही वाट बघत थांबलोय त्यांची, ते लोक येतात आहेत. मी तशी स्लॅबवरून निघली आहे आणि आदित्य घरून आलाय. हॅलो गाईज, उठले का तुम्ही? आल्यावर उठले का तुम्ही? आमची झाली निघण्याच्यावर तयारी. उठल्या का तुम्ही? बघा कशी विचारली. उठली का ग तू? मला बघितलं ना कधी ग? येता ना? नाही. अरे मी 5:15 खाली आले का तेव्हा तू माझ्या बघितलं पण त्या लक्षात नाही. झोपेत. काय लागली मायक बघायला म्हणून इथं चाललाय जीव. नाही तू माझ्या अंगावर टाकीत होती ना, म्हटलं कोण आहे माझ्या अंगावर टाकतंय, बरं झालं. अंगावर का टाकलं म्हणलं आता थंडी वाजती. मामीच्या पायाखाली होतं ते घ्यायचं. कुठे आई जात तू येत होती, नुसतं कळत होती थंडी लागतीये. त्याचे असलं उघडं घालायचं. पातळ याने दिले. समजा नाही जर बस जरा गोंधळ जर वाटला, डबा करायचा नाही, आदल्या दिवशी जर कळवलं गावाकडं मामी डबा घेऊन येऊ नका म्हणतात, मग त्यांच्यातच तेवढं जेवायचं, दुपारी येऊन संध्याकाळी स्वयंपाक करायचं, जेवायचं, झोपायचं. बाहेर खायचं येडच नाही ना. नाही ते नाहीच पहिल्यापासून. अगं पप्पा होते तर घरून बनवूनच घेऊन जायचं, बाहेर खातच नव्हतो. हा का? कधीतरी रात्री कधीतरी पार्टी करायचो. एकदा गेलो फक्त पप्पा असताना आपण पहिल्यांदा गेलो होतो ना. मनाचे मम्मी पप्पा आणि सगळे पहिल्यांदा होत ते. पहिल्यांदा हो. आमचं हॉटेल हा प्रकार माहिती नाही. बाहेर खायचं म्हणलं तर आमचं फक्त एकच ठिकाण, पावभाजी. पावभाजी बस. सुप्रियामध्ये. ते पण कवा पुण्याच तर एकाच्याच बर्थडेला, हा, एकाच्याच. वर्षात नाही एकदाच. काय मग आधी तर कोणीला जातात. काय नाही आता सगळं सोडून द्यायचं, मरू दे. नाही होत नाही, इच्छा होत नाही विनी इच्छा. आता बघा पैसा आहे जवळ, वेळ आहे, पण बाहेर जाऊन खायची इच्छा होत नाही. फळ आणि बघा अजून बाहेर गेले फळ, ते बी स्वस्त असलेले फळ घेऊन येईल. महागाची फळ खात नाही. सीझन नुसार स्वस्त दिसतात ना, तीच फळं घेऊन यायची आणि खायचं. आंघोळ झाली त्यांची. तरी सोना झोपलेले. हा तेच म्हणते. अरे बापरे, सोना हे घे, जांभूळ खा. ते पोळी दे. काय ग? काय नाही बाई. झाली का आंघोळ? कोणाची? माझी. काय करायचं? वाव, मासवडी. तुला आवडते ना मासवडी? काय म्हटली, भजी करीत होती? जाऊ दे आता, नको म्हणतात ते. नको म्हणले खापायची. गाईस तर मना पहिल्यांदा आमच्या घरी आली आहे बघा. स्वयंपाक करते पोरगी. मना खाऊ बनवते बाळाला, बाकीचं मम्मीने स्वयंपाक केलाय. आणि हे लोक इकडं माहेर गप्पा बिप्पा चालले ते यांच्या. आणि विधूने मला बघितलं का तो मला सोडतच नाही. मी बळे जाऊन आंघोळ करून आली आहे, नाहीतर तो मला सोडतच नाही, बिलकुल सोडत नाही. काकू 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 रडतो मग तो. मग मी जरा लांब पळतीये. नाही बघितलं अजून. आम्ही चालत बघितलं.
का मी नाही आता दोघं सोबत करता का? बसा खाली. रोज येताय काय? नाही आली मी. पप्पा थांबा. काय येतं? केलं पाहिजे हो. पाय पडून देत नाही. पाया नाही पडायचं. पायरी उतरायली हा. नाही. तुम्ही हे करा त्यांना मी आले. अच्छा शोना ते कपडे तुला बाबांनी आणि आजीने दिले हा? पप्पांना पण दिले तुला पण दिले. बाबाच्या पाया पडा चला पाया पड पाया पडा बाबांच्या. पाया पडा हा पडा पडा. डोकं ठेवा हा बस चला हा या तिकी तिकी. गाईज आम्ही जाऊ का बुक्या? टाटा. घातलाय दोरा. झालं. चला चला बाय बाय. ए थांब मी घेतो. फिरून आण त्या म्हणणार चल म्हण बाबांना. बाबा मामाला आजीला. अरे बाप रे. जा बाबा उमा दे बरं. ओमा दे बाबांना. बसायचंय काम करत जाऊ नका. नाही नाही आता नाही बोलायचे. आता परत 4 वाजता. हा हा चालते चालते. या उद्या आता. आता तू बस आता मी या तुम्ही. मारतो. नको नको ऐक ना स्पीड ब्रेकरचे सगळे माहिती आहेत. जाताना दूध भाकरी घे. बाय ऋतू. या. हा हा मुंबईला या. येऊ येणार आहे ना मुंबईला ते बाळाला भेटायला तेव्हा. मध्ये सगळ्यांना फ्लाइंग किस दे शोना. मामाला बाय कर. आम्हाला बाय कर. बाळाला बाय कर बाळा. बाय ऋतू. येऊ का चला. मग काय अजून पोहोचले ना अजून पोहोचतोय 1 तास लागेल. बघा हे डोंगर बघा. तिथे दर्शन ते करून आम्ही 4 तास आणि जेवलो कुठं होतं तुला सांगतो. त्या हॉटेलला मॅडम आमची कानातली एअरबड विसरली. हा तेवढं घ्यायला दाखवतो की तुला. बघा आता इथून वळलो होतो आम्ही रॉंग साईड. कारण की डिवायडरच नाही ना कुठं. हे बघा कसं बघ रोड. लय मस्त दिसतंय. पाणी पडताना असं हा सिन्नर रोड आहे ना. पाणी पडायचं कुठं आले तरी तुम्ही फिरायला? हॅलो हाय गाई आम्ही आलोय. हाय कर विदू हाय कर रे. खाऊ घाल काकूला. उघडू नको की थांब की जरा. एका ह्याच्यात उघडू नको थांब जरा. मी म्हटलं मग मला कोण खाऊ देणार. धूळ भरपूर आहे. थोडंसं काम होईपर्यंत असंच धूळ. आम्हाला फॅन चालत नाही. हवा मामी गाईज हां तर आम्ही घरातून निघलेलो पण कुठं निघलो मी सांगितलं नाही तुम्हाला. आम्ही चाललो आहे शिर्डीला. तर शिर्डीचं साईबाबांचं दर्शन घ्यायला चाललो आहे. आई पहिल्यांदा नाही त्या खूप वर्षापूर्वी एकदा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा येत आहेत आमच्यासोबत. मना दादा आई मी आणि आदी आणि आमचा विदू आम्ही सगळे चाललो आहे साईबाबांच्या दर्शनासाठी. तर मग माझी ननद आहे ना आशुदीदी तर त्यांची ननंद इथे राहते शिर्डीच्या जवळ. तर आता आम्ही थोडा वेळ त्यांच्या इथे थांबलो आहे भेटायला. फर्स्ट टाईम आलो त्यांच्या पण घरी.
आणि आता आम्ही चाललो आहे शिर्डीला. तर तिथे आतमध्ये तर मोबाईल अलाउड नसतो, बट शिर्डी जर थोडं काय दाखवायला भेटलं तर नक्की दाखवेन मी तुम्हाला. आणि मी कशी दिसते नक्की सांगा साडीमध्ये. गरमीने माझे बेहाल झालेले आहेत. सो झोपले पण होते गाडीत, केस पण खराब झालेले आहेत. तरी पण लाईक करा मला. गाईज आम्ही पोहोचलो आहे शिर्डीमध्ये. हे बघा मागे शिर्डी म्हणजे मंदिर. आता आधी चाललं आहे पार्किंगला, तोपर्यंत आम्ही थांबतो वाला बघत आधीची. बाळाचा खाऊ वगैरे घेतो बॅगमध्ये भरून. गाईज आम्ही प्रसाद खायला आलो आहे. तर मंडळी खूप मस्त असं दर्शन झालंय आमचं. आणि पाऊण तासात दर्शन झालं. 200 रुपयाचा पास काढला होता. बिना पासचं पण दर्शन आहे आणि पास काढून पण आहे. तर एक पाऊण तासात आमचं दर्शन झालं आहे आणि खूप मस्त 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 दर्शन झालं आहे आमचं पिल्लू बरोबर. तर आता आम्ही प्रसाद खायला आलेलो आहे. आम्ही जेवलो नाही आज, म्हटलं प्रसादच खायचा. तर प्रसाद खायला आलो. किती वेळा मी इथे येऊन गेले, प्रसाद नाही खाल्लेला. एकदाच मी किती 3-4 वर्षापूर्वी आलेले, तेव्हा आम्ही आलो होतो इथे. खूप छान प्रसाद भेटतो. जेवण करतो आता इथे. कोण आहे कोण आहे कोण आहे? कोणी घेतलं काय माहिती. हो हो. तर गाईज इथे फ्री प्रसाद पण आहे आणि पैसे देऊन पण आहे. पैसे किती रुपये? आडटला 50 रुपये आणि 40साठी 30 रुपयेचा पास तिकीट काढायचं आहे. स्पेशल बैठक म्हटलेत तर आम्ही आतमध्ये जाऊन बघतो काय स्पेशल आहे. सेंडिंग कॅपॅसिटी 300 पर्सन, 300 लोक एका वेळेस बसू शकतात. सिटिंग कॅपॅसिटी, सेंडिंग कॅपॅसिटी म्हटली आधी. सिटिंग गाईज हे बघा जेवण. बघा गप्पा मारत होते राहतात. 50 रुपये देऊन आम्ही जेवायला आलो. स्पेशल बैठक म्हणून आम्हाला नीट भेटली नाही ना जेवायला व्यवस्थित. लोक गप्पा मारत राहतात ते पण नीट वाढत नाही आहे. वेळेत येत पण नाहीत. लोक उठू जातात ते वाढायला या म्हणून. मला सांगते माझे पैसे देऊन बिलकुल जेवण करू नका. फ्रीचं जे आहे तेच खावा. काही जेवण करून बाहेर आलो आहे. तुम्हाला सांगते पास काढून म्हणजे तिकीट काढून जेवायला जाऊ नका. तुम्ही फ्रीवाल्या जेवणाचा आनंद घ्या. फ्रीवाल्या प्रसादाचा आनंद घ्या. बिकॉज तुम्ही पैसे देऊन जाता पण तिथे बिलकुलच लवकर सर्विस देत नाही. ते लोक गप्पा मारत उभं राहतात किंवा त्यांच्या सेपरेट लाईन असतात तर ते वाढतच नाही. किती वेळ वेट केल्यानंतर त्यांनी जेवायला दिलं आहे आणि ते पण व्यवस्थित नाही वाढलं. त्यांनी चपाती द्यायचे मग 10 मिनिटांनी यायचे भाजीवाले. म्हणजे त्यांनी बिलकुलच चांगलं नाही केलेलं आहे, वाढलं नाही आहे. इथे लोक प्रॉपर काम नाही करत. जे खाली लाईनमध्ये आहे ना फ्रीवालं ते तरी पटपट देऊन जातात. अशी बैठक बसल्यासारखं असतं आणि ते खरंच चांगलं आहे. आम्हाला वाटलं स्पेशल बैठक आहे तर काहीतरी अजून मस्त असेल पण असं काही नाही आहे. जे फ्रीवालं जेवण आहे तेच उलट भारी आहे. गाईज आम्ही आलो आहे मुंबईला साईबाबावरून.
आणि रात्री मस्त आम्ही जेवण केलं आणि मरीन ड्राईव्हला गेलो होतो. रात्रीचा 1 वाजलेला, म्हणजे तुम्ही लिटरली बघा, आम्ही 240 किलोमीटर आमच्या घरापासून शिर्डीला गेलो. तिथून 230 किलोमीटर आम्ही रिटर्न मुंबईला आलो आणि इथून परत आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो 1 तासाचा ट्रॅव्हलिंग करून. रात्रीच्या 1-1:30 वाजता बंद झालं होतं सगळं, फक्त आम्हाला लांबनं बघायला भेटलं आणि रिटर्न परत आलो आहे मुंबई बघत बघत. आणि रात्री 3 वाजता 3:30 वाजता झोपलेलो आहे. सकाळी 9:30-10 वाजता उठलो आणि आता आवरायचं काम चाललं आहे. तर मी आंघोळ वगैरे केली आहे आणि माझी कपड्यांची बॅगच राहिली घरी लाखनगावला. तर मी कपडे मनाचे घातले, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते काय घातले मी. तर ब्लॉग कसा वाटला, खूप दिवसांनी आला आहे त्यासाठी सॉरी. आणि शिर्डीला गेलात तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पैसे देऊन जाऊ नका खायला. फ्री जेवण असतं, फ्री प्रसाद असतो, तो खावा. कारण फ्री प्रसाद आणि हे मला तर वाटतं फ्री प्रसाद खूप पटकन ते लोक वाढतात, व्यवस्थित भेटतं. हे लोक खूप टंगळमंगळ करत देत होते आणि गप्पा वगैरे मारत होते. ही आमची लाईन आहे, तिथं आमची लाईन नाही आहे. आम्ही सगळे असले का 7-8 टेबल नुसतं बघत थांबलो होतो, कधी खायला देतात असं. एक चपाती दिली आहे, भात 5-6 मिनिटांनी येतो आहे, भाज्या तर कधी फार वैतागून गेल्यावर आल्या होत्या. सो असं सगळं आहे, म्हणून बाकी काही नाही. बाकी सगळं छान होतं, मस्त दर्शन झालं. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.